यस थँक्यू डीजे. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. या अगोदर मी पुन्हा वळतोय मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. टीम सायबा संघ कोण असेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी? चारही गोलंदाज होते, चारही गोलंदाजांना प्रभावित करून सोडलं होतं, परंतु एक अष्टपैलू असा खेळाडू राहिला होता त्यात. तो ठरलाय बॅक टू बॅक दुसरा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर सुमित कदम. आदरणीय सन्माननीय रोहन पाटील यांना मी विनंती करतोय, एक गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाचे अष्टपैलू असे खेळाडू रोहन, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल सुमित कदम यांना. मितेश पाटील 9799 यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केलेली जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. लगातारचा दुसरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मॅचच्या दिशेने वळतोय. एक डोवाटाय मुकाबला, दोन पराभूत संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे टीम साई इच्छा विरोधामध्ये टीम JCCB. मी माझ्याकडचा मॅन ऑफ द मॅच दोन्ही मॅचला चांगली गोलंदाजी केली, तसेच आमच्या टीम मधला टॉय मी ह्याला देणं इच्छितो. टॉय यांना समर्पित करण्यात येत आहे. टॉय आपण देखील यायचं आहे. साहिल आहे का? साहिल एक उत्कृष्ट खो खोपट्टू देखील आपण पाहतोय विरार यंगस्टार सारख्या संघाकडून खेळत असताना नेहमीच आणि चांगली गोलंदाजी करत असताना ह्या सामन्यामध्ये 6 चेंडू तिखट मारा केला जातोय. 4 धावींचा कंजूस षटक हाताळला. त्यांना सुमित यावेळेला समर्पित करतात मॅन ऑफ द मॅचची जर्सी. मॅचच्या दिशेने वळतोय चालू असणारा सामना. एकीकडे JCCB विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक वसई तालुक्यातील एक नामांकित चॅम्पियन संघ, पहिल्याच वर्षातील APLचा साई इच्छा संघ. पहिले 3 चेंडू 2 धावा धाफळकावर, गोलंदाजी मार्कवर कल्पक राऊत. तर दुसरीकडे 2 सलामीवर बॅटर. एकीकडे हितेश सहानी. हितेशला यावेळेला खऱ्या अर्थानं मैदानात राहावं लागेल. साहिल यांना खऱ्या अर्थानं आज मैदानात राहावं लागेल, नाहीतर मात्र MPL ह्या स्पर्धेसाठी अक्षरशः 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. खरंच 365 दिवसांची वाट पाहावी लागते जर MPL एकदा झाल्यानंतर. कारण काय मनोलपणातील एकमेव अशी मानाची स्पर्धा म्हणून MPLची ओळख आहे. आणि कल्पक तितक्याच ताकदीचा गोलंदाज, भेदक मारा करताना आणि निर्धाव चेंडू टाकला आणि एका षटकानंतर धावा खर्ची केल्या त्या 4. पहिलं षटक संपलेलं आहे कल्पक दादाच्या रूपात आणि 4 धावा खर्ची केल्यात. पाहूया जर ओमसाई इच्छा संघाला जिंकायचं असेल तर मजल मारावी लागेल. डीजे आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धन्यवाद डीजे. खरंच आज जर शर्यत जिंकायची असेल तर भिवंडीला जायची गरज नाही. आज मनवेलपाड्यातच शर्यतची रेस आहे आणि ती दोन्ही संघामध्ये आहे, ती म्हणजे ओम साई इच्छा आणि JCCB. दोन्ही ताकदवार संघ. एका ठिकाणी वर्ल्ड कपची टीम आहे तर एका ठिकाणी JCCBची टीम आहे. दोन्हीमध्ये अटीतटीची लढत. असे 10 खेळाडू जे पूर्णतः स्टारकास्ट मृदुलच्या भाषेमध्ये म्हटलं तर भरलेले आहे. धीरू कोरपे आहे एका साईडला, विघ्नेश आहे, रॉय आहे, सँडी आहे, कल्पक दादा आहे, राहुल पोळेकर, एकापेक्षा एक सरस खेळाडू अशी टीम. मृदुल काय म्हणशील? नक्कीच, म्हणजे गमतीचा विषय पाहायला गेला तर वसई तालुक्यात यंदाच्या सीझनमध्ये एक वर्ल्ड 11 म्हणून देखील ओळखलं जात आहे. डिंगडॉंग ह्या नावाने देखील ह्या संघाला नेहमीच ओळखलं जात आहे. मॅचच्या दिशेने वळतोय पुन्हा एकदा. मॅच 3 चेंडूंचा खेळ, आतापर्यंत 7 धावा धाफळकावर. एक चांगली स्टारकास्ट आहे. मोठमोठे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. राहुल पुलेकर सारखा खेळाडू असेल, नेहमीच एक अष्टपैलूच्या ख्यातीमध्ये नेहमीच ज्याचं नाव राहिलंय असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे JCCB संघ थोडीशी आतापर्यंत डोकेदुखी ठरते, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत राहिलंय, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला सुयोग खांडेकर होता.
सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न चांगला चालू आहे, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण हाताळलं जात आहे म्हणजे विघ्नेश साखळतोडे, सुयोग खांडेकरला आपण पाहिलं, राहुल परदेशी सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये माहीर आहेत हे खेळाडू आणि ह्या वेळेला हे संपूर्णतः ही स्टार कास्ट आज मैदानामध्ये स्वतःला झोकवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. परंतु दुसरीकडून 2 सलामीवर बॅटर ह्या दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणतात ना की कोणतेही कार्य हे पराभवाने होत नसतं, त्यासाठी सातत्याने मैदानात टिकावं लागेल. हे सातत्य आतापर्यंत प्रयत्न चालू आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 12 चेंडूंचा खेळ होत असताना 9 धावा धावफलकावर. यस डीजे. तुझं ठिकाण आहे गो या डोंगर. थँक्यू डीजे. मृदुल म्हणाला की प्रयत्न सोडायचे नाहीत, कारण का प्रयत्नार्थे परमेश्वर. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यात कधी चुकू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. धीरू कोरपे पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत. आणि धीरू कोरपे खरं तर गुरुदत्त संघाचा एक आयकॉन प्लेअर होता, परंतु राहुल पुळेकर याला तो प्लेअर आवडला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपली जागा निश्चित केली. असा चांगला एक खेळाडू होता तो धीरू कोरपे. चांगली क्षेत्ररक्षण करताना आणि पुन्हा एकदा सँडी अतिरिक्त एक धाव टाकताना धावसंख्येत झाली ती 11. नक्कीच 11 धावा आतापर्यंत धावफलकावर येणारे. अजून देखील ते 11 चेंडूंचा खेळ बाकी, परंतु यावेळेला रबाडा मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला चेंडू. रबाडाच्या खेळाला यावेळेला पूर्णविराम. गडीबाद पहिला. थँक्यू डीजे संकेत. आज खरं तर प्रेक्षकांना मान्यवरांना आज प्रभावित करत असताना हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काल थोडासा कुठेतरी कंटाळलेला होता मला वाटतं. सिंगल धावेने साहिल आपलं वैयक्तिक खातं खोललं जातं. आतापर्यंत 12 धावा धावफलकावर. अजून देखील येणारे 9 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल, कारण दुसरीकडून साहिल ज्या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं, राहुल पुलेकर. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. स्वतःला यावेळेला झोकवून देण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी नेत्रदीपक क्षेत्ररक्षण करत असताना सिंगल धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. 13 धावा धावफलकावर. संदीप किणी सँडी. राहुलला तर माहिती आहे मृदुल की आता करो या मरो अशी स्थिती आहे. जर हरलो तर आपण बाहेर, नाहीतर आपल्याला पुन्हा एक चान्स भेटेल तो खेळण्याचा JKCCच्या जोडीला. आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न आपण पाहायला गेला तर तितकाच चांगला आतापर्यंत पाहायला मिळतोय. डेली आहे का? येस. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 3 षटकांचा खेळ. 13 धावा धावफलकावर. एस डीजे. थँक्यू डीजे. नेहमीच उल्लेख करावा असा वाटतो मग शिवम रॉय सारखा खेळाडू असेल, कल्पक राऊत एक मोठा अनुभव, धीरू आपण पाहतो, राहुल परदेशीला पाहतो, राहुल पुलेकर असेल, अनेक असे मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सुयोग खांडेकरला आपण पाहतोय, सिद्धार्थ रॉय, संदीप किणी, विघ्नेश साखळतोडे. प्रत्येक खेळाडू कागदीपत्रे तितकेच मोठे स्ट्रॉंग आहेत आणि प्रत्येक खेळाडूंना आज वसई तालुका अंडरम बॉक्स क्रिकेट आपण पाहायला गेलं तर सातत्यानं कित्येक वर्ष गाजवत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे असं म्हटलं जातं ना, कोणताही खेळाडू हा 1 आणि 2च्या मॅचनं मोठा होत नसतो, त्यापाठी सातत्याचा प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न करत असताना हा संघ आणि प्रत्येक हे संघातील खेळाडू आता स्टारकास्ट म्हणून नेहमीच ओळखली जाते. आतापर्यंत 14 धावा धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. येणारे 4 चेंडू, येणारे 4 चेंडूमध्ये काय खेळ दर्शवेल JCCB संघ. राहुल या खेळाडूमध्ये क्षमता आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अगदी पहाडासारखे प्रत्येक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. राहुल परदेशी होता यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं अल्केशदा. खरंच आता खरं तर JCC बी संघाचा टेटली म्हटलं टेटलीमध्ये क्षमता आहे आणि खरंच गरज असताना चौकार आलेला आहे डीजे. थँक्यू डीजे. अनिकेत, ह्या खेळाडूनं खरं तर आतापर्यंत जो प्रेशर होता, जो दबाव होता, तो संपूर्णतः प्रेशर रिलीज केला गेलाय. टेटली या नावाने भरपूर असं प्रेम मिळत आहे. अनिकेत आहे, ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे त्या क्षमतेला साजेसा खेळ करत असताना पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात केली जाते. अजून 1 ते 2 चौकार आले ना तर मॅच मध्ये रंगत येणार. खरंच अनिकेत अजून 2 चौकार मारू शकतो कारण त्याला माहित आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि मॅच मध्ये ऊर्जा निर्माण करू शकतो. असा टेटली म्हणून ज्या नावाने प्रसिद्ध आहे असा JCC बी संघाचा टेटली अजूनही 2 चौकार खरं तर मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि मॅचला रंगत आणू शकतो. नक्कीच ते 2 चौकार लगावले जातील की ह्यावर देखील नजर दिली जाईल कारण समोरचा खेळाडू विघ्नेश साखळतोडे आहे. का मला म्हटलं जातं अर्नाळाचा हार्दिक पांड्या, का मला आज अंडरम क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातं ते यावेळेला सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे अनिकेत आहे, पहिल्याच चेंडूवर चौकार लगावलाय. शेवटच्या चेंडूवर काय घडेल ती येणारी काय वेळ दर्शवाय. आतापर्यंत 20 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु चेंडू जातो यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद चौथा. 20 धावा धावफलकावर लगावल्या जातात. येणारे 24 चेंडूमध्ये 21 धावांचं पुन्हा एक धावमान धावफलकावर पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. साईबाबी संघ एखादा खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायची विनंती असेल. मॅचच्या दिशेने वळतो. 24 चेंडू 21 धावांचं आव्हान. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे विघ्नेश साखळतोडे तर दुसरीकडे राहुल पुलेकर. 2 मोठी नावं वसई तालुक्या अंडरम क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठा फॅन बेस दोन्ही खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सिंगल धाव ऑन साईडच्या दिशेनं हलक्या हाताने खेळला जातोय. पुश केला जातोय. वैयक्तिक खातं खोळत असताना संघाचा श्रीगणेश केला जातोय राहुल पुलेकर. ओम साईच्या संघ दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय JCC बीचा संघ. यंदाच्या सीझनमध्ये एक चांगला APL सारखी स्पर्धा असेल, VPL सारखी स्पर्धा असेल, चांगला परफॉर्मन्स दिला होता परंतु पुन्हा एकदा थोडासा प्रेशरमध्ये आहे, तणावामध्ये आहे. एकीकडे बलाढ्य मोठा असा अनुभव, एक्सपिरियन्स, तर दुसरीकडे यंग टॅलेंट. अल्केश सर, खरंच ओमसाईच्या संघाची सलामीची जोडी म्हणून राहुल पुळेकर आणि विघ्नेश यांच्या रूपामध्ये एक चांगला साजेसा खेळ करताना आपल्या संघासाठी त्यांना माहिती आहे की आता आपल्याला खरं तर 21 धावांचं आव्हान पेलायचं आहे. ते मला वाटते दोघंच ह्या धावा करू शकतील असं त्यांच्यामध्ये एक ताकद आहे. क्षमतावान खेळाडू आहेत दोघं पण. प्रत्येक चेंडूवरती खोऱ्याने धावा जमवताना एक एक धाव त्यांना माहिती आहे की ते एक एक धावाची किती महत्त्व आहे आणि तेच सध्या ते मैदानात करताना राहुल पुळेकर पुन्हा एकदा शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 5 चेंडूंवरती 5 धावा जमवायचं त्यांनी मानस जो दाखवलेला आहे तो एकदम अतिउत्तम दाखवलेला आहे. अजून शेवटचा एक चेंडू शिल्लक. पाहूया विघ्नेश साखळतोडे आणि गोलंदाजी मार्कवर साहिल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आक्रमण हल्ला केला होता परंतु बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर. यस डीजे. जय जय
थँक्यू डीजे. जय जय महाराष्ट्र माझा ज्या गीताला राज्यगीताचा दर्जा जो प्राप्त झाला असा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा असं महाराष्ट्राला वंदन करून आजच्या या सामन्याकडे पुन्हा वळतोय. दुसरं षटक हाताळतोय तो रबाडा म्हणजेच आपला हितेश सहाने. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. नक्कीच काहीतरी करावं लागेल यावेळेला. रबाडा एक मोठ्या आशाभूत नजरेनं नेहमीच वसई तालुका एक अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु म्हटलं जातं ना हीच ती वेळ आहे कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. आतापर्यंत संकटात आहे, संकटातून आता काढेल का रबाडा. हितेश सहाने एक मोठी क्षमतावान खेळाडू आहे, परंतु दुसरीकडे तितक्याच ताकदीचे अनुभवाचे दोन खेळाडू आहेत. प्रयत्न केला जातोय यावेळेला. थोडीशी चुकी, पंचांचा बोट हवेत नव्हे तर हात हवेत आहे. अर्थातच नो चेंडू, अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिंगल धाव, सिंगल धावेने राहुल पुलेकर आतापर्यंत संथ गतीने सुरुवात करतोय. राहुलला यावेळेला खऱ्या अर्थानं माहिती आहे ज्या प्रकारची रणनीती आखली आहे, ज्या प्रकारचं कॅल्क्युलेशन क्रिकेट राहुल आतापर्यंत खेळत असताना. तर विघ्नेश साखळतोडे दुसरीकडे आक्रमण अल्ला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेला काय गोलंदाजी हाताळली जाते. अगदी चेंडू आपण खेळपट्टीवर पडला आणि त्यानंतर अगदी हातभर वळण घेत असताना अक्षरशः शेन वॉर्न यांची कुठेतरी आठवण करून देत असताना हा चेंडू पाहायला मिळाला. खरंच रबाडा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु राहुल पुळेकर आणि विघ्नेश ही जोडी मैदानात आहे. राहुल मथुरची जोडी. खरं तर राहुल काहीतरी कानमंत्र देताना विघ्नेशला. पाहूया रबाडा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता कुठे सामन्यामध्ये रंग भरलेला दिसतोय. 4 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झाली ती शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील धावसंख्या झाली ती 10. नक्कीच आतापर्यंत 10 धावा, परंतु कोण विसरेल ते APLचा सामना. एकीकडे साईजचा संघ होता, दुसरीकडे तेजस 11चा संघ. लो स्कोरिंगची मॅच, 24 चेंडू 22 धावांचं आव्हान. आणि त्यावेळेला तो संघ टीम साईजचा संघ तो देखील एक टार्गेट आपण पाहायला गेला तर अपूर्ण ठेवला होता. आणि त्या अगोदरच्या सामन्यामध्ये तोच तेजस 11चा संघ दुर्गेश 11च्या संघासमोर एक भला मोठा 42 धावांचं आव्हान राखला होता. म्हणजेच काय तर क्रिकेट हा खेळ आपण पाहायला गेल्यानंतर मोके कम और धोके ज्यादा देते. असा हा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणून नेहमीच पाहिलं जात आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू डीजे. आणि क्रिकेटचं हे विश्व अलकेश सर आपण पाहायला गेल्यानंतर एक आगळं वेगळं असं विश्व आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं, कारण क्रिकेट जे आहे दुनियेमध्ये स्वतःला मात्र सिद्ध करावं लागतं. आज सिद्ध करावं लागेल. 12 चेंडू 10 धावांची गरज. राहुल पुलेकर आपलं स्वतःचं आतापर्यंत चांगलं काम करून देत असताना संघासाठी आपण पाहतोय वैयक्तिक 12 धावा. राहुल पुलेकर वैयक्तिक 6 धावांवर खेळतो. विघ्नेश साखळतोडे 5 धावांवर. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत ज्या प्रकारचं खेळ करतात. विघ्नेश साखळतोडे ज्यासाठी ओळखला जातोय एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातोय तो आतापर्यंत संथ गतीने सुरुवात. लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येईल का. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. लोअर फुल टचचा चेंडू होता, सिंगल धावेने धावफलकामध्ये ऍड. आखो में इशारा. राहुल यावेळेला म्हणतोय खऱ्या अर्थाने विघ्नेशला की यावेळेला ही गरज नाही आहे, सिंगल धावेची गरज आहे. परंतु विघ्नेश ज्यासाठी ओळखला जातो तेच काम करण्यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी विघ्नेशची यांची बॅट शांत आहे. राहुल पुलेकर दुसरीकडे ऑनसाईडच्या दिशेनं डायरेक्ट थ्रो केला होता. हितेश सहानी होता, परंतु सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत 14 धावा धावफलकावर येत असताना 2 सलामीवर बॅटर. मॅचचं इक्वेशन यावेळेला 9 चेंडू येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 7 धावेंची गरज. कोशिश तो जारी है, आ देखे जरा कोण किसपे भारी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. चांगला खेळ आतापर्यंत एक लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु चांगलं प्रभावित केलंय JCC B संघाने देखील.
लोअर फुलटास पुन्हा एकदा तोच प्रयत्न, थोडासा फंबल होतोय विघ्नेश साखळतोडे. जर का जो चेंडू हातात आला असता तर मात्र निर्धाव चेंडू असता, काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं असता, धावचित देखील झाला असता. एक सुंदर असा सामना, एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा. अर्थातच MPL मनवेलपाडा प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजच्या दिवसातील प्रेक्षकांच्या माहितीसाठी चौथा सामना. 8 चेंडू येणारे, 8 चेंडू 6 धावेंची गरज. सिंगल धाव, पुन्हा एकदा पुश करो खुश रहो, अशीच परिस्थिती पाहायला मिळते. 1 to go चा इशारा असेल. शेवटचा चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. येणारे 7 चेंडूमध्ये 5 धावेंची गरज. धावफलकावर आतापर्यंत 16 धावा. धावफलकावर लगावल्या जातात 2 सलामीवीर बॅटर. विघ्नेश साखळतोडे, दुसरीकडे राहुल पुलेकर. ज्या प्रकारचा खेळ केला जातोय, एक प्रभावित करून आतापर्यंत सोडलंय. आणि विघ्नेश साखळतोडे स्वतःला म्हणतोय की क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम हे आम्हाला जिंकायचं आहे. येस, डीजेला संधी देतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. थँक्यू डीजे. येणारे 6 चेंडूमध्ये मॅचचं इक्वेशन यावेळेला 4 धावेंची गरज. लो स्कोरिंग मॅच. 17 धावा 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेला खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं ना की आयुष्यात संकटे खूप येतात, मात्र परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ऍक्टरला देत असतो. ह्या वेळेला बेस्ट ऍक्टर होण्याची संधी आहे गोलंदाजांकडे. त्या संधीचं सोनं करेल का? येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 4 धावेंची गरज. अटॅकिंग फील्ड सजवली जाते. ऑनसाईडच्या दिशेने आपण पाहतोय साहिल राणे सारखा खेळाडू. ऑफसाईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय राहुल आहे. सिंगल धाव, पुन्हा एकदा सिंगल धावेने. धाव फलकामध्ये सिंगल धावेने धावेंचा ग्राफ आतापर्यंत बढवला जातोय. एक दुखी आतापर्यंत ठरत असताना दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते खरं तर JCCB संघासाठी जो संघ पराभूत असेल तो ह्या स्पर्धेबाहेर. अर्थातच अक्षरशः वर्षभर 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. अतिरिक्त धाव जे व्हायला नवं होतं ते यावेळेला घडतंय. निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत राहुल पुलेकर आपण पाहायला गेलं तर सिंगल धाव घेत होता. कुठेतरी चुकी घडली जाते. आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. कीपर एंड करे थ्रो. चुकी घडली जाते. सिंगल धाव. धाव फलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. सर्व संघांना एक विनंती आहे की आपली प्लेयर लिस्ट आमच्यापर्यंत जमा करायची आहे. जे आपले संघामधील प्लेयर रजिस्ट्रेशन आहेत त्यांची प्लेयर लिस्टची एक कॉपी, सॉफ्ट कॉपी आमच्याकडे जमा करायची आहे. 3 चेंडू 1 धावेंची गरज आणि सामना फिनिश केला जातोय MS धोनी स्टाईल मध्ये. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि पिणाऱ्याला पाणी पडतंय घर. चला नाणेफेकीसाठी यायचंय. साईच्या संघ ओम साईच्या JKCC अरणाला त्वरित या आपण. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर विघ्नेश साखळतोडे. आधी आपण टॉस करून घ्यायचंय. JKCC अरणाला प्रणय म्हात्रे या त्वरित या.